आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया 16 सोमवारची कहाणी. आटपाट नगर होते. त्या नगरात भगवान शंकरांचे मंदिर होते. एके दिवशी भगवान शंकर व पार्वती फिरता फिरता त्या देवळात आलेत. शांत व प्रसन्नमय वातावरणात ते रमलेत व सारीपाटचा खेळ खेळू लागलेत. मंदिरात पुजारी गुरव देखील होता. तो यांचा खेळ पाहत होता म्हणून पार्वतीने त्यास विचारले, आमच्या दोघांपैकी कोण जिंकले? गुरुवाने भगवान शंकरांचे नाव सांगितले. हे ऐकून पार्वतीला राग आला व त्यास शाप दिला, तुला कोड निर्माण होईल. त्यानंतर शंकर पार्वती निघून गेले. त्यास असह्य वेदना होऊ लागल्या. पण काय करणार, पार्वती मातेने दिलेला शाप तर भोगावाच लागेल असा विचार करीत तो सहन करीत होता. पुढे काही दिवसांनी त्या मंदिरात स्वर्गातून अप्सरा आल्यात. त्यांनी पुजारीस पाहिले व असे होण्याचे कारण काय असे विचारले. तेव्हा त्याने सर्व वृत्तांत सांगितला. अप्सरांनी त्यास सांगितले, भगवान शंकरांचे अनेक व्रते आहेत. त्यातीलच एक व्रत म्हणजे 16 सोमवारचे व्रत आहे. करण्यास थोडे कठीण आहे, पण भक्तिभावाने व्रत केल्यास त्यातील कठीणता जाणवत नाही. गुरुबाने सांगितले, मी या व्रतामुळे बरा होईल का? त्यांनी सांगितले, भक्तिभावाने करावे, फळ निश्चित मिळेलच. त्याने व्रत समजून घेतले. अप्सरांनी सांगितले, पूर्ण दिवसभर उपवास करावा, संध्याकाळी स्नान करावे, नंतर भगवान शंकरांची पूजा करावी, नंतर अर्धा शेर कणिक घ्यावी, त्याच्या पोळ्या करून त्यात गूळ व तूप टाकून चुरमा तयार करावा, देवळात घेऊन जावा, भगवान शंकरांचे षोडशोपचारे पूजन करावे, अभिषेक करावा, चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर त्याचे 3 भाग करावे. एक देवाला, दुसरा देवळातील मंदिरातील ब्राह्मणांना द्यावा किंवा गाईस द्यावा व तिसरा भाग आपण घरी आणावा व सहकुटुंब भोजन करावे. असा सर्व व्रतविधी सांगून अप्सरा अदृश्य झाल्यात. गुरुवाने हे व्रत 4 महिन्यात पूर्ण केले. व्रत उद्यापन केले, ज्यामुळे गुरव पूर्णपणे बरा झाला. पुढे काही कालावधीनंतर भगवान शंकर पार्वती पुन्हा त्याच देवळात आलेत. पार्वतीने गुरुवाला पाहिले तर तो पूर्णपणे बरा झालेला होता. तिने त्यास त्याबाबत विचारले. तेव्हा त्याने, मी 16 सोमवारचे व्रत केले, त्यामुळे मी बरा झालो असे सांगितले. हे ऐकून पार्वतीला देखील आश्चर्य वाटले. पार्वती पुत्र कार्तिक स्वामी रागाने निघून गेला होता. तो परत यावा म्हणून तिने 16 सोमवारचे व्रत केले. तिला तिचा पुत्र येऊन भेटला. तिला देखील आनंद झाला. पार्वतीने कार्तिक स्वामीस देखील हे व्रत करण्याचे सांगितले. त्याने देखील हे व्रत केले. पुढे त्यास देशांतरास गेलेला ब्राह्मण मित्र भेटला. त्याचे लग्न होत नव्हते. कार्तिक स्वामींनी त्यास 16 सोमवारचे व्रत करण्यास सांगितले. त्याने भक्तिभावाने दृढ श्रद्धेने व्रत केले. त्याचे फल त्यास प्राप्त झाले. राजाच्या हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली. त्यामुळे राजकन्येशी त्याचा विवाह झाला. पुढे राजकन्येने त्यास विचारले, मी आपल्याला कोणत्या व्रताच्या प्रभावाने प्राप्त झाले? त्याने तिला 16 सोमवार व्रताचा महिमा सांगितला. आपणास पुत्र प्राप्त व्हावा म्हणून तिने व्रत केले. तिला पुत्र प्राप्त झाला. पुत्र मोठा झाल्यानंतर त्याने मातेस विचारले, मी कोणत्या व्रतामुळे प्राप्त झालो? तिने 16 सोमवार व्रताचा महिमा सांगितला. पुढे त्याने राज्य प्राप्त व्हावे ही इच्छा मनात धरून व्रत केले. तो एका नगरात गेला. तेथील राजाने आपल्या मुलीचा विवाह त्याच्याशी करून दिला व राज्यही दिले. त्यामुळे त्यास राज्य प्राप्त झाले. हे सर्व झाले तोपर्यंत ब्राह्मणाचा 17वा सोमवार आला. तो देवळात गेला, पूजन करू लागला व एका सेवकासोबत आपल्या पत्नीस निरोप पाठवला. 5 शेर कणिक घेऊन त्याच्या पोळ्या करून त्यात गूळ व तूप घालून चुरमा किंवा चुरम्याचे लाडू पाठवून द्यावे. पण तिला वाटले चुरम्याला लोक हसतील म्हणून तिने तबकात 500 रुपये भरून पाठवले. चुरम्याचा प्रसाद वेळेवर पोहोचला नाही म्हणून व्रतभंग झाला. राजाला दृष्टांत झाला, राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील, दारिद्र्याने पिडशील. आपण जर ईश्वराचा दृष्टांत मानला नाही तर आपल्यावर अवकृपा होईल म्हणून त्याने तिला नगरातूनच हाकलून दिले. पुढे ती दिनहीन होऊन रस्त्याने फिरू लागली. एका नगरात म्हातारीच्या घरी थांबली. तिने तिला खाऊपिऊ घातले व चिवटं विकायला बाजारात पाठवले. पण हवेने सारी चिवटं उडून गेली. म्हातारीने तिला अवलक्षणी म्हणून घरातून हाकलून दिले. पुढे ती जेथे जात असे तेथे वाईट घडत असे. एका गोसावीने तिची चौकशी केली. त्याने धर्मकन्या मानून तिला घरी नेले. व्रत मोडल्याचे पाप आहे हे त्याने जाणले. भगवान शंकरांची प्रार्थना केली, हिच्यावर दया करावी. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी सांगितले तिच्याकडून 16 सोमवारचे व्रत करून घ्यावे.
त्या गोसावीने होकार दिला. तिला व्रत समजावून सांगितले. त्याप्रमाणे तिने व्रत केले. तिचे पाप नष्ट झाले. तिच्या मनात पतीला भेटण्याची इच्छा झाली. गोसावीने तिच्या पतीस शोधण्यासाठी सर्वकडे दूत पाठवले. शोध लागला. तिचा पती गोसावीकडे आला. त्याने सांगितले, मी हिला धर्मकन्या म्हणून सांभाळले होते. आपण आपल्या पत्नीस घेऊन जावे व सुखाने संसार करावा. त्या दिवशी नगरात मोठा उत्सव केला. ब्राह्मणांना दान दक्षिणा दिली, ज्यामुळे ते आनंदी होऊन घरी गेले. ज्याप्रमाणे राणीने भक्तिभावाने 16 सोमवारचे व्रत केले व राजा राणीची भेट होऊन सुखाने संसार करू लागले, त्याप्रमाणे आपणही भक्तिभावाने व्रत करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेऊया. त्यामुळे मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारे, गायीच्या गोठी पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.